नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आरोग्य सेवक व पोलीस भरती 2021 या परीक्षांच्या अनुषंगाने जे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळू। पहिला प्रश्न असा आहे, ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक। पुढचा प्रश्न, भ्रूण हत्या व बालहत्या थांबवण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक। पुढचा प्रश्न, भारतामध्ये औद्योगिक विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? औद्योगिक विद्यालयाची सुरुवात याचं सुद्धा एकच उत्तर येणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिकचेच हे तिन्ही कार्य आहेत। पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 दर्पण हे साप्ताहिक होते। पुढचा प्रश्न, हरितगृहामध्ये कोणता वायू वापरला जातो? हरितगृहामध्ये कोणता वायू वापरतात? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 मिथेन हा वायू वापरला जातो। पुढचा प्रश्न, रसायनाचा राजा कोणत्या वायूला म्हणतात? रसायनाचा राजा म्हणजेच पर्याय क्रमांक 1 सल्फ्युरिक ॲसिड। पुढचा प्रश्न, मेरी 51 कवितांचा संग्रह कोणाचा आहे? याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी। पुढचा प्रश्न, जागतिक अन्न दिवस कोणता? जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 16 डिसेंबर या रोजी अन्न दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, जागतिक बँक कुठे आहे? वर्ल्ड बँक WB असं सुद्धा विचारलं जातं। तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 वॉशिंग्टन येथे स्थित आहे। पुढचा प्रश्न, IMF कुठे स्थित आहे? म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कुठे स्थित आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 वॉशिंग्टन येथे स्थित आहे। पुढचा प्रश्न, युनिसेफ कुठे स्थित आहे? युनिसेफचं कार्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क येथे आहे। पुढचा प्रश्न, WHO कुठे आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना, याचं कार्यालय कुठे आहे? तर याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 जिनेवा येथे आहे। पुढचा प्रश्न, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती? तर याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे 3214। पुढचा प्रश्न, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती? पूर्व पश्चिम लांबी येणार आहे पर्याय क्रमांक 1 2933 किलोमीटर। पुढचा प्रश्न पाहू, सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 सिंधू नदी आहे। पुढचा प्रश्न, सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती? सर्वात दक्षिणेकडील नदी येणार आहे पर्याय क्रमांक 1 वैनगंगा। पुढचा प्रश्न पाहू, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 बोरीवली येथे आहे। पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर येथे आहे। नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया येथे आहे। पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर येथे आहे। पुढचा प्रश्न, NHAIचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर याचं उत्तर येणार आहे NHAIचं नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहू, प्रवासी भारतीय दिवस कोणता? प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, मुंबईला कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? मुंबईला कोणता आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र आहे। पुढचा प्रश्न, नाशिकमध्ये कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? कोणते आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 एकलहरी। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात वेगवान रेल्वे विचारलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 चीन या देशामध्ये आहे। पुढचा प्रश्न, सती कायदा केव्हा अस्तित्वात आला? सती कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 4 डिसेंबर 1829। इसवी सन महत्त्वाचा आहे 1829। पुढचा प्रश्न, विधवा विवाह कायदा केव्हा अस्तित्वात आला? विधवा विवाह कायदा उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 1856 रोजी अस्तित्वात आला। पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला? राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 फेब्रुवारी 2007 रोजी. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 वॉशिंग्टन येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू, भारताची 2011ची जनगणना कितवी जनगणना आहे? 2011ची जनगणना आहे आपली 15वी जनगणना आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 इंडिया गॅझेट. पुढचा प्रश्न, सर्च ही संस्था कोणी काढली? सर्च ही संस्था कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग यांची आहे. पुढचा प्रश्न, तामिळनाडूचा नृत्य प्रकार कोणता? तामिळनाडूचा नृत्य कोणता आहे? तर येत आहे पर्याय क्रमांक 3 भरतनाट्यम. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीचे कलम कोणते आहे? राष्ट्रपती पदासाठी कोणत्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 52व्या कलमामध्ये तरतूद आहे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतीचे कलम कोणते आहे? म्हणजे कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 63व्या कलमामध्ये तरतूद आहे. पुढचा प्रश्न, लोकसभाची तरतूद कोणत्या कलमात आहे? लोकसभेची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 81व्या कलमामध्ये लोकसभेची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमात आहे? राज्यसभा आहे कलम 80 मध्ये तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू, ऑल इंडिया रेडिओ सुरुवात केव्हा झाली? ऑल इंडिया रेडिओची सुरुवात केव्हा झाली? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 1930 रोजी सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, केंद्रीय आंबा संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय आंबा संशोधन संस्था कुठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 लखनौ येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता? सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात छोटा खंड कोणता? सर्वात छोटा म्हणलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हा सर्वात छोटा खंड आहे. पुढचा प्रश्न पाहू, कोणत्या खंडामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न पाहू, डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते? यांचे जन्मगाव कोणते? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 महू हे जन्मगाव होते. पुढचा प्रश्न, वसईचा तह कधी झाला? केव्हा झाला वसईचा तह? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 1802 रोजी वसईचा तह झाला. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कधी रद्द केली होती? केव्हा रद्द झाली बंगालची फाळणी? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 1911 रोजी रद्द केली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर मुंबई तर उपराजधानीचे शहर कोणते? उपराजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 2 नागपूर. पुढचा प्रश्न, विधानसभेच्या सदस्याची वयाची अट किती? म्हणजे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती असते? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 25 वर्ष अट असते. पुढचा प्रश्न, विधान परिषदेच्या सदस्याची वयाची अट किती? विधानसभेचा आहे 25 तर विधान परिषदेचे सदस्य होण्याची अट किती आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 30 वर्ष. पुढचा प्रश्न, राज्यपाल या पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? राज्यपाल या पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावे लागतात? तर यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 4 पर्याय इथे दिलेले आहेत. तुम्हाला जर सराव पेपर्स वगैरे द्यायचे असतील तर मी माझ्या प्लेलिस्टमध्ये सर्व टाकलेलं आहे, तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.